संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। सर्वप्रथम पुणे रामकृष्ण मठातर्फे आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। हा एक फार पुण्यवान पवित्र असा दिवस आहे। आज श्रावण महिन्याची सुरुवात, प्रारंभ। गेल्या 17 वर्षापेक्षाही जास्त काळ होऊन गेलाय आपल्या रामकृष्ण मठात प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात हा ज्ञानयज्ञ आपण सुरू केला आहे। आणि ह्यामागे ईश्वरीय प्रेरणा, ईश्वरीय शक्ती आहे। ह्याचं प्रमाण काय तर सातत्याने आज 17 वर्ष हा ज्ञानयज्ञ सुरू आहे। पहिल्या 3 वर्षी ज्ञानेश्वरीवरती श्रीयुत सुनीलजी चिंचोळकर यांची ह्या श्रावण महिन्यात प्रवचनं झाली, दासबोधावरती प्रवचनं झाली आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीला धरून पुढची गेल्या 14 वर्ष ती प्रवचनं। पण ह्या वर्षी पुन्हा एकदा जरा आपण वाटचाल थोडी बदलली असं वाटेल, कारण हे वर्षही एक आगळं वेगळं पण घेऊन आहे। समर्थ रामदास स्वामींची 400 वर्ष आणि त्यानिमित्ताने त्यांनीच रचलेले मनाचे श्लोक। आपलं सर्वांचं जीवन, स्वामी विवेकानंदांना जेव्हा अलवारच्या राजांनी प्रश्न केला की स्वामीजी जीवनाची व्याख्या तुमच्या दृष्टीतनं, तेव्हा पहिले शब्द स्वामीजींनी जे उच्चारले संघर्ष। तसं पाहिलं तर आपल्या सगळ्यांचंच जीवन संघर्षमय आहे। एक परमशांती प्राप्त करण्याच्या उद्देशाने आपण सगळे प्रयत्न करत आहोत, संघर्ष करत आहोत। परमशांतीची आवश्यकता, त्याचं महत्त्व वेगळं, खरं तर त्याची व्याख्या करून सांगायची गरजच नाही आहे। पण सद्य परिस्थितीमध्ये आपण बघतो, बऱ्याच वेळा असं वाटून जातं की ज्याचा आपण शोध घेतो आहोत, ज्याच्याकरता संघर्ष करत आहोत, ते अजून खूप दूर आहे। अजून ते आपल्या आवाक्यात, आपल्या कक्षेत येतच नाही आहे। काही वेळा निराशा, हताशाही वाटून जाते की प्रयत्न सुरू आहेत, पण का बरं आपल्याला ही परमशांती, ही मनशांती का आपल्याला लाभत नाही। परवा सहजच एक गच्चीवरती मी वॉकिंग करत होतो आणि दूरून कुठून तरी ओळी कानावरती आल्या। त्याच्यात जे कोणी, ज्याचं ते काव्य असेल मला ते ठाऊक नाही, पण त्याच्यामध्ये देव प्रेमळ प्रेमळ जसा आरसा निर्मळ, बिंब तयात पहावे, ह्या 2 ओळी मला इतक्या मनाला स्पर्श करून गेल्या की खरं भगवंत तो प्रेमळ आहेच। देव प्रेमळ प्रेमळ जसा आरसा निर्मळ, हे निर्मळ, भगवंत निर्मळ आहे, पवित्र आहे। पण पुढचं हे जे सांगणं की बिंब तयात पहावे, आपण आपलं बिंब, आपला चेहरा आपण कोणत्या आरशात पाहतो त्याच्यावरती कदाचित खरं ही मनशांती अवलंबून असावी। म्हणून ज्याचं हे काव्य असेल तो जे म्हणतोय की त्या निर्मळ आरशात आपल्याला आपलं रूप पाहायचं आहे, तेव्हाच खरं ती मनशांती, खरं ती परमशांती, तो परमानंद आपल्याला लाभेल। आणि समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक त्याच्या इतकं सुंदर मार्गदर्शक नाही। त्याच्यावरती श्रीयुत चिंचोळकरांच्या सारखे ज्ञानी, ज्यांनी त्याच्यावरती सखोल चिंतन, अध्ययन
आणि साधन भजन केलेलं आहे. असं एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे, ज्यांच्या मधुर वाणीतनं आपल्याला समर्थांच्या मनाच्या श्लोकातनं आत दडलेलं अंतरंगातलं ते दिव्यत्व, ते रहस्य आणि त्या आधाराने आपलं स्वतःचं जीवन सुंदर कसं घडायचं त्याचं मार्गदर्शन हे सगळं लाभणार आहे. हा एक सुवर्ण दुग्ध शर्करा योग आहे असं मला वाटतं. आणि आपण सगळे उपनिषदिक भाषेत बोलायचं झाल्यास आश्चर्य वक्ता आणि कुशलस्य लब्ध्वा, श्रोता आणि वक्ता दोन्हीही कुशल. तेव्हा त्याच्यामध्ये आता मी फार वेळ उभा राहत नाही. मी सुनीलजी चिंचोळकरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं वक्तव्य प्रारंभ करावं. ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवी रामकृष्णं जगद्गुरुम् पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्री यतिराजाय विवेकानन्दसूरये चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माधा सद्गुरु रामदासा मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. परमपूज्य स्वामी सुवेज्ञानंद महाराज, परमपूज्य स्वामी आत्मविकासानंद महाराज, मठाचे सर्व वंदनीय ब्रह्मचारी वृंद, मठातील सर्व आदरणीय गृहस्थ भक्त
आणि उपस्थित सर्व साधक माता, भगिनी आणि बंधूंनो, यंदाचं वर्ष हे समर्थ रामदासांच्या 400व्या जयंतीचं वर्ष आहे. 1608 सालच्या रामनवमीला, इंग्रजी तारखेनुसार 14 मार्चला समर्थ रामदासांचा जन्म झाला. 2008 सालच्या रामनवमीला त्याला 400 वर्ष पूर्ण होत आहेत. सबंध महाराष्ट्रात समर्थांची 400वी जयंती साजरी केली जात आहे. आम्ही महाराष्ट्र प्रांताची एक समिती स्थापन केलेली आहे. स्वामी भौमानंद महाराजांचे आशीर्वाद त्याला लाभलेले आहेत. या समितीचे शिवाजीराव भोसले अध्यक्ष आहेत, विजयराव भटकर उपाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रात गेले 6 महिने ही समिती काम करते आहे. म्हणून या 400व्या जयंतीच्या निमित्तानं परमपूज्य स्वामी भौमानंदांना मी अशी प्रार्थना केली की यंदा आपण ज्ञानेश्वरीचा विषय 1 वर्षापुरता स्थगित करू आणि समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकावरती मी 1 महिनाभर बोलीन. अर्थात स्वामीजींना विनंती करताना मी सांगितलं होतं की तुमचं जर इच्छा असेल की ज्ञानेश्वरी चालू ठेवावी तर माझा कुठलाही अभिनिवेश किंवा आग्रह नाही. तुम्ही जशी आज्ञा कराल त्याप्रमाणे मी करीन. योगायोग असा की मी स्वामीजींना प्रार्थना करायला गेलो होतो, त्याच्या 8 दिवस आधी ते मनाचे श्लोक वाचत होते. त्यांना मनाच्या श्लोकाचं एक पुस्तक मिळालं ल.रा. पांगारकरांचं. कोणीतरी ते त्यांना दिलं म्हणा किंवा कुठेतरी त्यांना ते पाहण्यात आलं आणि ल.रा. पांगारकरांचं मनाच्या श्लोकाचं सार्थ पुस्तक जे आहे ते स्वामीजी वाचत होते आणि त्यामुळे ते खूप आकृष्ट झाले होते. पूर्वी अनेकदा त्यांनी मनाचे श्लोक वाचले असतील, पण त्यावेळेस एका विशिष्ट मानसिकतेमध्ये त्यांना मनाच्या श्लोकाचं एक वेगळं प्रेम, वेगळी आत्मीयता निर्माण झाली. त्या संतांच्या ग्रंथांचं ते वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ते इतक्या तत्काळ लगेच ते म्हणाले की हरकत नाही, म्हटले सध्या मी पांगारकरांचं मनाच्या श्लोकांचं पुस्तक वाचतोय म्हटले. आणि कोणाकडनं तरी ते त्याचा अनुवाद सुद्धा करून घेत होते. मला म्हटले मी DTPवरती ते करून घेतोय, पुस्तकाचा टाईप मला बारीक वाटतोय, म्हणून कोणीतरी त्यांना ब्रह्मचारी मोठ्या टाईपमध्ये ते DTP करून देत होता आणि स्वामीजी ते वाचत होते. त्यामुळे यंदाचं वर्ष जे आहे ते आपण मनाच्या श्लोकावरती महिनाभर चिंतन करणार आहोत. यंदा पहिलंच वर्ष असं आहे की परमपूज्य भौमानंद महाराज या ठिकाणी नाही आहेत. ते अमेरिका, इंग्लंड, नंतर कॅनडा अशा दौऱ्यावरती आहेत. या वयात सुद्धा किती क्रियाशील आहेत, कार्यरत आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांचे एक लाडके संन्यासी वक्ते स्वामी योगात्मानंद महाराज उर्फ राजीव महाराज, त्यांनी मुद्दाम भौमानंद महाराजांना त्यांच्या प्रेमापायी तिकडं अमेरिकेत बोलावून घेतलेलं आहे आणि भौमानंद महाराज सध्या तिकडले जे भक्त आहेत ठाकूरांचे, त्या सगळ्या भक्तांचं कल्याण करत आहेत. त्यांना भगवान रामकृष्णदेवांचा उपदेश त्यांच्यामध्ये संक्रमित करत आहेत. त्यामुळे यावेळेस आपल्याला त्यांची अनुपस्थिती जी आहे ती तीव्रतेने जाणवणार आहे. पण आपण त्यांची आत्मिक उपस्थिती जी आहे, मानसिक उपस्थिती जी आहे ते आपण गृहीत धरूयात आणि या ठिकाणी त्यांना मानसिक वंदन करून आणि भगवान रामकृष्णदेवांच्या पादपद्मी वंदन करून माझ्या या विषयाला मी प्रारंभ करतो. समर्थ रामदासांचे अफाट ग्रंथ आहेत. त्यांनी जे सबंध वाङ्मय लिहिलेलं आहे त्याची ओवी संख्या 35 ते 40 हजार भरेल, एवढी मोठी आहे. म्हणजे श्रीमद दासबोध हा त्यांचा प्रधान ग्रंथ आहे. त्या दासबोधाच्या ओव्या 7751 आहेत. म्हणजे जेवढा दासबोध आहे त्याच्या चौपट किंवा 5 पट ओव्या भरतील एवढं त्यांचा अवांतर वाङ्मय आहे. पण ह्या सगळ्या अफाट वाङ्मयामध्ये मनाचे श्लोक जे आहेत त्यातील छोटं प्रकरण अतिशय लोकप्रिय झालं. समर्थांच्या ह्या सगळ्या वाङ्मयाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वस्पर्शित्व. कितीतरी विषय समर्थ रामदासांनी कव्हर केलेले आहेत. उदाहरणार्थ बाग प्रकरण आहे, त्या बाग प्रकरणामध्ये झाडांची यादी दिलेली आहे आणि कोणत्या जमिनीमध्ये कोणतं रोप लावलं
तर त्याला व्यवस्थित फळं आणि फुलं येतात याचा विचार बाग प्रकरणामध्ये आहे. कारखाने प्रकरण नावाचं समर्थांचं एक प्रकरण आहे. त्यात विटांची भट्टी कशी भाजावी, विटांची जाडी किती असावी, लांबी किती असावी, रुंदी किती असावी, वजन किती असावं, कामगारांचा पगार कसा द्यावा, सुट्टीचे दिवस कसे नक्की करावेत याचा बारीक सारीक तपशील आहे. कामगारांच्या रिक्रुटमेंटपर्यंत विचार आहे. आणि त्यामध्ये काही जागा अनुसूचित जातींसाठी राखून ठेवाव्यात म्हणजे त्यांचेही संसार चालतील अशी सूचना सुद्धा आहे. म्हणजे रिझर्वेशनचा विचार सर्वात पहिल्यांदा समर्थाने केला असावा. मानपंचक नावाचं एक प्रकरण आहे, मानसपूजा नावाचं प्रकरण. त्या मानसपूजा प्रकरणामध्ये स्वयंपाक कसा करावा याची 6 समास आहेत. आधी भांडी कशी धुवावीत, कशी पुसावीत, ज्या फडक्याने भांडी पुसतो ते फडकं कसं स्वच्छ असावं, स्वयंपाक करणाऱ्याने आंघोळ करून कसं स्वयंपाकघरामध्ये यावं, त्याच्या अंगातले कपडे कसे स्वच्छ असावेत, मग पंक्ती कशा वाढाव्यात, सगळं रसभरीत वर्णन जे आहे ते मानसपूजा या प्रकरणामध्ये येऊन जातं. राजकारणाचा विचार आहे, समाज संघटन आहे. सध्या तर समर्थांच्या व्यवस्थापनाचा विचार जगभर चर्चेला जातो आहे. रामदास अँड मॅनेजमेंट या विषयावर ते आता सध्या वेगवेगळ्या देशामध्ये मोठमोठे अभ्यासक चर्चा करत आहेत आणि त्यावरती अनेक पुस्तकं सुद्धा निघालेली आहेत. लीडरशिप, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, टीम स्पिरिट, जॉब सॅटिस्फॅक्शन हे सगळे जे मॅनेजमेंटचे विषय आहेत त्याच्यावरती समर्थांच्या कितीतरी ओव्या आहेत. दासबोधामध्ये आहेत, स्फुट वाङ्मयामध्ये आहेत. यावरनं समर्थांच्या वाङ्मयाला सगळ्या गोष्टींचा स्पर्श झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कैलासवासी खानविलकरांनी म्हटलं होतं की प्रपंचाच्या पहिल्या इयत्तेपासून तर अद्वैत वेदांताच्या अंतिम इयत्तेपर्यंत सगळं सिलॅबस एका ग्रंथात जर कुठे कव्हर झाला असेल तर तो ग्रंथ म्हणजे दासबोध आहे. दासबोध म्हणजे मराठीतलं महाभारत आहे. जसं महाभारताबद्दल ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलेलं आहे, महाभारती जे नाही ते जगी कोठेची नाही. सगळं महाभारतामध्ये कव्हर झालेलं आहे. एकदा कोऑपरेटिव्ह बँकेत मला व्याख्यान द्यायचं होतं. त्यांचं 2 दिवसाचं शिबिर होतं आणि कोऑपरेशन या विषयावर त्यांचं शिबिर होतं. ते त्यांनी मला विचारलं की आम्हाला तुम्ही एक व्याख्यान त्या काळात द्याल का. सगळा बँकेचा स्टाफ असेल. म्हटलं चालेल. त्यांना म्हटलं तुमचं सिलेबस जे आहे ते मला पाठवून द्या. तुम्ही जे कोऑपरेटिव्हवरती तुमचं सत्र चाललेलं आहे त्यांनी मला ते कोऑपरेटिव्हचं त्यांचं जे सेमिनार चाललं होतं त्याचं सिलेबस पाठवलं. मग त्या सिलेबसला सगळ्या समांतर अशा मी समर्थांच्या ओव्या काढल्या आणि समर्थ रामदासांचा सहकारवाद हाच विषय तिथे मांडला. ते लोक इतके आश्चर्यचकित झाले की समर्थांनी कोऑपरेशनबद्दल इतकं सांगून ठेवलेलं आहे. दासबोधामध्ये त्याबद्दलच्या इतक्या ओव्या येऊन गेलेल्या आहेत. याचा समर्थांचे व्यवस्थापन या विषयावर मला पहिल्यांदाच बोलायचं होतं. स्टेट बँकेमधला कार्यक्रम होता. मग लिमये सरांना सांगितलं की तुम्ही मला मॅनेजमेंटचं म्हटलं माझा काही फारसा संबंध नाही पण मॅनेजमेंटचं सिलेबस मला सांगा. त्याने एक मॅनेजमेंट टॉपिक आणि सूत्र सांगितली आणि त्या टॉपिकला आणि सूत्राला पॅरल अशा ओव्या ज्या आहेत दासबोधातल्या तर मी त्याच्या पाठोपाठ लिहित गेलो. म्हणजे समर्थांनी मानवी जीवनाच्या सगळ्या विषयांना स्पर्श केला. पण हे सगळं करत असताना समर्थ हे आत्मसाक्षात्कारी संत होते. स्वामी विवेकानंदांशी त्यांचं व्यक्तिमत्व खूप मिळतं जुळतं आहे. स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानामध्ये ग्रंथामध्ये अनेक विषयांना स्पर्श केलेला आपल्याला पाहायला मिळतो. स्वामींच्या व्याख्यानात विज्ञान आढळतं, रसायनशास्त्राचे काही सिद्धांत आढळतात, व्यवस्थापन आढळतं, व्यक्तिमत्व विकास आढळतो. आजच्या विज्ञान युगाला साजेशे, युवकांना पूरक असे अनेक विषय स्वामीजींच्या व्याख्यानामध्ये येऊन जातात. पण शेवटी स्वामीजी हे एक साक्षात्कारी संत होते, अध्यात्मवादी व्यक्तिमत्व होतं. तसे समर्थ रामदास हे मुळात अध्यात्मवादी असंच व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून त्यांचं वाङ्मय जे आहे ते प्रधानत्वे साधकांसाठी उपयोगी आहे. पण साधकाने सुद्धा साधना करत असताना या सगळ्या विषयांचं भान ठेवावं म्हणून या सगळ्या विषयांना समर्थ रामदासांनी स्पर्श केलेला आहे. नाही तर अनेकदा रामदास स्वामी म्हटलं म्हणजे मॅनेजमेंट आणि बाकी कशाचा संबंध नाही असं चित्र उभं केलं जाण्याची शक्यता असते.
समर्थ रामदास म्हणजे राजकारण असंच एक चित्र उभं करण्यात जाण्याची शक्यता असते. या सगळ्या गोष्टींना समर्थांनी स्पर्श केला, पण मुख्य हरिकथा निरूपण, भक्ती, ज्ञान, विवेक, वैराग्य, अध्यात्म हा त्यांचा मुख्य विषय होता. आणि म्हणून साधकांसाठी त्यांनी जे वेगवेगळे ग्रंथ लिहिले त्यामध्ये मनाचे श्लोक हे एक प्रकरण आहे. त्याला मनोबोध असं सुद्धा नाव आहे. मनाची शते असं सुद्धा समर्थांनी म्हटलेलं आहे. शेवटच्या फलश्रुतीच्या श्लोकात मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, त्यात शते हा शब्द जो आहे तो 205 या अर्थाने आलेला आहे. एका अर्थ मनाच्या श्लोकाचे जे 205 श्लोक आहेत त्यातला पहिला श्लोक नमनाचा आहे. शेवटचे 3-4 श्लोक जे आहेत ते फलश्रुतीच्या संबंधीचे आहेत. म्हणजे शते म्हणजे 200 श्लोक जे आहेत तो प्रत्यक्ष साधकासाठी उपदेश आहे. ज्याप्रमाणे श्रीमद दासबोधामध्ये कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या 3 विषयांची चर्चा आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला मनाच्या श्लोकामध्ये कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या तिन्ही विषयांची चर्चा पाहायला मिळेल. दासबोधात प्रारंभी कर्मयोग, त्याच्यानंतर भक्तियोग आणि नंतर ज्ञानयोग अशाच क्रमाने आलेला आहे. तोच क्रम मनाच्या श्लोकात समर्थांनी पाळलेला आहे. प्रारंभी कर्मयोगाच्या ओव्या, त्याच्यानंतर भक्तियोगाच्या ओव्या आणि शेवटी वेदांताच्या, अध्यात्मविद्येच्या म्हणजे प्रत्यक्ष आत्मज्ञानासंबंधीच्या ज्ञानपर ओव्या, असं 3 टप्प्यामध्ये मनाचे श्लोक त्यांनी संपूर्ण सांगितलेले आहेत. अतिशय सोपी भाषा हे मनाच्या श्लोकाचं वैशिष्ट्य आहे. कधी कधी गमतीने मी म्हणतो की मनाचे श्लोक सोपे करून दाखवा आणि 100 रुपये बक्षीस घेऊन जा. काय सोपे करणार मनाचे श्लोक? मुळात समर्थांनी इतक्या सोप्या भाषेत लिहिलेला आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, त्यांनी व्याख्या केलेली आहे विद्वान आणि संत यांची. गोंदवलेकर महाराज म्हणतात, सोपा विषय अवघड करून सांगणं याला विद्वान असं म्हणतात, आणि अत्यंत अवघड विषय सोपा करून सांगणं याला संत असं म्हणतात. संतांना अवघड भाषा बोलताच येत नाही. किती सुलभ आणि सोप्या भाषेमध्ये दासबोध आहे. स्वतः समर्थाने म्हटलेलं आहे, साधे बोलणे सप्रचित तैसे माझे. माझं बोलणं अगदी साधं आहे, सोपं आहे. त्यामुळे भाषेची सुलभता हे मनाच्या श्लोकांचं खास वैशिष्ट्य आहे. मुद्दाम त्यासाठी शब्दकोश बघावा लागत नाही. अगदी सार्थ मनाचे श्लोक समोर असलेच पाहिजेत असंही नाही. सहजासहजी आकलन व्हायला लागतं. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्या सरक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आणखी काय सोपं करणार? मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अतिशय सोपी भाषा, अत्यंत रसाळ भाषा. या मनाच्या श्लोकाला आचार्य विनोबा भावेंनी अतिशय सुंदर नाव दिलेलं आहे, मनोपनिषद. अनेक उपनिषद आहेत. ईश, केन, कठ, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, छांदोग्य, बृहदारण्यक, नाना प्रकारची उपनिषद आहेत. विनोबा भावे म्हणतात की मनाचे श्लोक हे सुद्धा एक उपनिषद आहे. ते मनाचं उपनिषद आहे, मनोपनिषद. आणि अतिशय सुंदर असं विवेचन मनाचं समर्थाने केलेलं आहे. बरं, मना श्लोकाच्या रचनेचं वैशिष्ट्य असं आहे, ना ती संक्षेप ना ती विस्तार. फार विस्तृत नाहीये. दासबोध म्हटलं की एकदम 7,500 ओव्यांचा ग्रंथ म्हटलं की माणसांचा चातुर्मासात वाचू, आता नको नंतर बघू.
एकदम धास्ती वाटते. त्यात बेलसऱ्यांचा जाळा सार्थ दासबोध असला किंवा पांगारकरांचा जाळा सार्थ दासबोध पाहिला की असं वाटतं आपल्या हातून केव्हा वाचून होणार आणि यातलं आपल्याला काय कळणार. खूपच छोटं पुस्तक असलं की त्याचंही महत्त्व कळत नाही. हां, पाहिलं आम्ही, ते बघितलं आम्ही, गाडीतच पाहिलं. मनाचे श्लोक जे आहेत ते असं आहे की फार संक्षेपही नाही आणि फार विस्तार सुद्धा नाही. 205 श्लोकामध्ये समर्थ रामदासांनी संबंध मानवी जीवनाचं तत्वज्ञान त्यामध्ये ग्रथित केलेलं आहे आणि सगळा त्यांचा उपदेश जो दासबोधात सांगायचा आहे तो एका मनाच्या श्लोकामध्ये येऊन जातो. मनाच्या श्लोकात व्यवहार आहे, फक्त राजकारण वगैरे विषय त्यात त्यांनी घेतलेले नाही आहेत. कारण मनाचे श्लोक सांगत असताना समर्थांच्या समोर साधक वर्ग आहे. समर्थांनी या मनाच्या श्लोकांची रचना केव्हा केली यासंबंधी वेगवेगळे कथा उपलब्ध आहेत. त्यातल्या काही कथा ज्या आहेत त्या परंपरेने सांगितल्या जातात, पण त्या अनैतिहासिक आहेत. उदाहरणार्थ अशी एक कथा सांगितली जाते की रामनवमीचा उत्सव होता. दरवर्षी शिवाजी महाराजांच्याकडनं धान्य यायचं. एक वर्ष शिवाजी महाराजांकडनं धान्य यायला उशीर झाला आणि त्यामुळे उत्सव कसा पार पडेल याची काळजी लागली. मग समर्थाने हे श्लोक लिहिले आणि मग शिष्याने भिक्षा मागितली आणि त्यातनं उत्सव पार पडला. ही कथा अनैतिहासिक आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही आहे. दादांत खोटी कथा आहे. शिवाजी महाराज धान्य पाठवायला उशीर करतील असं काही वाटत नाही. त्यांची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेत उशीर झाला ते काही महाराष्ट्र शासन नव्हे सध्याचं, की पाठवतो म्हणाले, देतो म्हणाले, ते अजून ग्रँट आली नाहीये, मग नंतर तुम्ही उद्या या मग बघू, असला गोंधळ तिथं नाही आहे. आणि एखाद्या माणसाच्या देणगीवरती अवलंबून राहतील असे समर्थ पण नाही आहेत. राम मंदिर बांधत असताना या श्लोकांची रचना झालेली आहे. चाफळचं जे राम मंदिर आहे ते समर्थांनी उभं करायचं ठरवलं. चाफळच्या राम मंदिराच्या आधी समर्थ रामदासांनी 70-80 हनुमंताची मंदिर उभी केलेली होती. त्यामुळे मंदिर उभं करण्याचा अनुभव त्यांचा नवीन नव्हता. पण सगळी हनुमंताची मंदिरं जी आहेत ना ते अगदी छोटी छोटी आहेत. राम मंदिर त्यांना भव्य बांधायचं होतं आणि विस्तृत भव्य असं राम मंदिर बांधायचं असल्यामुळे त्यासाठी निधीची आवश्यकता होती, माणूसबळाची आवश्यकता होती. संपूर्ण मंदिर श्रमदानातनं बांधलेलं आहे. उत्स्फूर्त लोक आले आहेत, त्यांनी सेवा दिलेली आहे आणि त्यातनं ते मंदिर बांधलेलं आहे. पण जे 100-150 लोक रोज कामासाठी येत होते त्या लोकांचं जेवणाचं काय? बरं, काही झालं तर ती सांसारिक माणसं आहे, त्यांची सेवा अशी फुकट घेणं हे योग्य नव्हतं. त्यांना त्यांचा संसार होता, त्यामुळे काहीतरी त्यांना देणं हे अत्यंत आवश्यक होतं. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून समर्थ रामदास स्वामींनी आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही भिक्षा मागा. भिक्षेतनं धन आणि धान्य येईल. जे धन येईल ते आपण लोकांना त्यांचे पैसे देण्यासाठी वापरू आणि जे धान्य येईल त्यातनं आपण अन्नदान करू, सगळ्या लोकांची जेवणाची व्यवस्था करू. संध्याकाळच्या वेळेला कल्याण स्वामी समर्थांच्याकडे आले आणि म्हणाले, उद्यापासून आम्ही भिक्षेला जाणार आहोत, काय सांगायचं लोकांना? लोकांना काय सांगायचं हा कल्याण स्वामीने प्रश्न विचारला. समर्थ रामदास म्हटले, लेखणी आणि दौत घेऊन ये. लगेच कागद घेऊन, लेखणी घेऊन, शाई घेऊन कल्याण स्वामी हजर. शांतपणे डोळे मिटून समर्थ बसले. सुरुवात झाली. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. पहाटेच्या वेळेला समर्थ सांगत होते, कल्याण स्वामी लिहित होते. शेवटचा श्लोक बाहेर पडला. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासिता मुक्ती भोगी. नवकवीने केलेली कविता नव्हती.
दिवाळी अंकासाठी लिहिलेला लेखन, लिहिलेली कविता नव्हती. उत्स्फूर्त पोएट्री इज द स्पॉन्टेनियस फ्लो अँड आउटबर्स्ट ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. विल्यम वर्ड्सवर्थने काव्याची व्याख्या केलेली आहे. आतून एकदम बाहेर पडलं, एकदम समर्थांच्या मनातनं ते 205 श्लोक जे आहेत ते स्फोटासारखे बाहेर पडले आणि इतके लोकप्रिय झाले की मनाचे श्लोक ज्यांनी ऐकले नाहीत आणि ज्यांनी कधी त्या आयुष्यात म्हटले नाहीत असा करंटा विद्यार्थी महाराष्ट्रात तरी असू शकणार नाही. ज्याला ज्याला मराठी येतं अशा प्रत्येक मुलाला केव्हा तरी मनाचे श्लोक पाठ करायला सांगावेत असं या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माऊलीला वाटतं. श्रीराम लागोनी सुद्धा लहानपणी मनाचे श्लोक म्हटले असतील. त्यांच्या आईंना विचारायला पाहिजे. मनाच्या श्लोकांचं वैशिष्ट्यच असं आहे की प्रत्येक आईला वाटतं माझ्या मुलांनी मनाच्या श्लोकाच्या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे, माझ्या मुलांनी मनाचे श्लोक पाठ केले पाहिजेत, माझ्या मुलांनी मनाचे श्लोक म्हटले पाहिजेत. फक्त मनाच्या श्लोकाच्या बाबतीत गडबड काय होते, सगळ्यांना असं वाटतं मोठ्या माणसांना की मनाचे श्लोक आहेत ना मुलांसाठी आहेत, आपण सुटलो. आणि मग दासबोध वाचायला सांगितला, समर्थांनी सांगितलं आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. आमचा प्रपंच संपला म्हणजे आम्ही दासबोध वाचायला घेऊ. माणसं स्वतःची सुटका करून घेण्यामध्ये हुशार असतात. समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक पोरापासून थोरापर्यंत सगळ्यांसाठी सांगितलेले आहेत. त्याची भाषा सोपी आहे, याचा अर्थ ते फक्त लहान मुलांसाठी आहे असं समजायचं कारण नाही आहे. पुढे वेदांताचे श्लोक जे आपण पाहाल तर त्यामध्ये अतिशय गहन असे श्लोक आहेत. तिथे लक्ष आलक्ष सर्वही बुडाले नभा सारिखे रुपया राघवाचे मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे किंवा तया निर्गुणा लागी गुणी करावे तोगे तो चितो राम सर्वत्र पाहे. हे सगळे श्लोक जे आहेत वेदांताचे ते जरा अवघड आहेत, ते नीट समजावून घ्यावे लागतात. म्हणून मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी एका अर्थानं जनजागरण अभियानच केलेलं आहे. कल्पना करा, समर्थांचा एखादा शिष्य किंवा खुद्द समर्थ सकाळच्या वेळेला झप 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 पावला टाकत एखाद्या अंगणामध्ये उभे राहत असतील. त्यावेळेस आजच्यासारखी सोसायटी कल्पना नव्हती. मोठमोठे वाड्या असायचे, वाड्यांच्या मध्यभागी अंगण असायचं. एकदम खडावांचा आवाज येत असेल. समर्थांसारखा अत्यंत तेजस्वी पुरुष त्या वाड्याच्या मध्यभागी उभा राहत असेल आणि घनगंभीर आवाजामध्ये तो गर्जना करत असेल, समर्थाची या सेवका वक्रपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोकतीनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ओम भवती भिक्षां देही. अशी गर्जना सकाळच्या वेळेला रांगोळी काढलेली आहे, सडा संमार्जन झालेलं आहे. माणसं देवाच्या पूजेच्या तयारीमध्ये आहेत, काही लोक पूजेला बसलेले आहेत, गृहिणी घरामध्ये काही कामं करत आहेत. अशा वेळेला हा घनगंभीर आवाज कानावरती ऐकल्यानंतर त्या वाड्यातलं वातावरण कसं निर्माण होत असेल. तिवारीने एका कवितेत सुंदर वर्णन केलेलं आहे. तिवारी म्हणतात की समर्थांचा असा एखादा भक्त एखाद्या मराठा कुटुंबाच्या दारामध्ये उभ्यानं हा श्लोक म्हणतो आहे आणि त्या श्लोकात तो सांगतो आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. कानावरती हे शब्द गेल्या गेल्या त्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचं अभय संक्रमित झालेलं आहे. आपल्या 2-2.5 वर्षाच्या मुलाला ती कडेवरती घेते, एका तरसाळीमध्ये थोडंसं धान्य घेते आणि बाहेर येते. ती बाहेर येते आणि त्या रामदासाच्या झोळीमध्ये धान्य टाकते. त्या मुलाची इच्छा असते आपण भिक्षा टाकावी, मग ते 2 हात ती त्या मुलाचे त्या तरसाळ्याला लावते, ती भिक्षा अशी ओतते आणि मग तो रामदासी आशीर्वाद देतो, अखंड सौभाग्यवती भव. त्या स्त्रीचा नवरा युद्धावरती निघालेला आहे. शिवाजी महाराजांच्या बरोबर तो अफजल खान मोहिमेवरती आहे. अखंड सौभाग्यवती भव हा आशीर्वाद ऐकल्या ऐकल्या त्या बाईच्या मनात येत असेल की रामदासी मनुष्य आहे, त्यांनी दिलेला आशीर्वाद खोटा होणार नाही, माझा नवरा नक्की वाचणार आणि माझा नवरा जिवंत राहणार, याचा अर्थ शिवाजी महाराज वाचणार, याचा अर्थ अफजल खान मरणार. आणि तेवढ्यात ते आपल्या मुलाकडे पाहते. ते मूल जे आहे ते खुदकन हसतं.
आपल्याला भिक्षा टाकायला मिळाली याचा त्या मुलाला आनंद होतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती हास्य असतं. ते मूल खुदकून असतं. त्या बाईला वाटतं माझ्या मनात विचार यायला, हा मुलगा हसायला आणि या गोसाव्याने आशीर्वाद द्यायला एकच गाठ पडली, नक्की अफजल खान मरणार, नक्की शिवाजी महाराज परत येणार, माझा नवरा परत येणार. एका मनाच्या श्लोकाच्या द्वारे संबंध समाजामध्ये कशा प्रकारचं निर्भयतेचं वातावरण समर्थ रामदास निर्माण करत असले पाहिजेत. पूर्वीच्या वेळी वासुदेव असायचा, तो सकाळच्या वेळेला लोकांना उठवताना अशा प्रकारची संत वाङ्मयातली काही वचनं वातावरणात पेरत राहायचा. अरविंद म्हणायचे चांगलं स्पंदन तुम्ही वातावरणामध्ये सोडा, चांगली कंपन तुम्ही वातावरणामध्ये सोडा, बाकी काही करू नका. एखादा द्वेषी मनुष्य, एखादा भांडकुदळ मनुष्य जर अरविंदांना दिसला तर अरविंद म्हणायचे वातावरणामध्ये दूषित कंपनं टाकण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? वातावरणात तुम्ही चांगली कंपनं सोडा, चांगली स्पंदनं सोडा. का आपल्याला इथं आल्यानंतर एक वेगळं वातावरण वाटतं? का इथं आल्यानंतर आपल्याला शांत आणि प्रसन्न वाटतं? इथं जी स्पंदनं आहेत ती स्पंदनं सतत प्रेमाची आहेत. इथं जी स्पंदनं आहेत ती स्पंदनं सतत भक्तीची आहेत, आनंदाची आहेत, सामंजस्याची आहेत, प्रेमाची आहेत. आणि त्यामुळे या वातावरणामध्ये एक प्रकारचं समाधान आणि आनंद आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे या वातावरणामध्ये आहे ते सगळं जगभर व्हावं अशी अरविंदांची धारणा होती. त्यालाच आम्ही म्हणतो कृण्वन्तो विश्वमार्यम. आर्य म्हणजे सज्जन. हे सगळं जग सज्जन करणं, जगातली सगळी माणसं पवित्र आणि मंगल करणं, हे ध्येय आमच्या हिंदू ऋषींनी आमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. मनाच्या श्लोकाद्वारे समर्थ रामदास ते काम शांतपणे करत होते. भुजंग प्रयात या वृत्तामध्ये हे मनाचे श्लोक आहेत. क्रमाने ते येती यचारी जयात, म्हणावे तयाला भुजंग प्रयात. 12 अक्षरे आहेत. त्यातलं पहिलं अक्षर जे आहे ते ऱ्हस्व स्वराचं, दुसरं आणि तिसरं अक्षर जे आहे ते दीर्घ स्वराचं. म्हणजे 12 अक्षरामध्ये ऱ्हस्व दीर्घ दीर्घ, ऱ्हस्व दीर्घ दीर्घ, ह्रस्व दीर्घ दीर्घ असा तो अक्षरांचा क्रम असल्यामुळे या भुजंग प्रयात वृत्ताला स्वतःची अशी एक चाल आहे. त्यामुळे तुम्ही मनाचे श्लोक मोठ्याने म्हणायला लागा. एक 4 श्लोक तुमचे मोठ्याने म्हणून झाले की 5व्या श्लोकापासून तुमच्या लक्षात येईल की आता त्याला चाल आलेली आहे, त्याला स्वतःची अशी एक गेयता आहे, त्याला स्वतःचा असा एक ताल आहे, त्याला स्वतःचा असा एक ठेका आहे. आणि त्यामुळे सगळे मनाचे श्लोक जे आहेत ते या भुजंग प्रयात वृत्तामध्ये रचले गेलेले आहेत. हे भुजंग प्रयात वृत्त जे आहे हे पर्शियन वृत्त आहे. त्या पर्शियन वृत्तामध्ये काही सुफी संत अशा प्रकारचे दोहे रस्त्याने मोठमोठ्याने म्हणत अल्लाचा प्रचार करत असताना उत्तर प्रदेशात समर्थ रामदासांनी पाहिले. आणि तेव्हा त्यांच्या मनात आलं की हे वृत्त जे आहे, हा छंद जो आहे तो आपण मराठीमध्ये वापरला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे लोक इस्लामचा प्रचार करतात त्याप्रमाणे रामाचा प्रचार करणारे रामभक्त आपण यातनं तयार केले पाहिजेत. कल्याण स्वामीनाथांनी सांगितलं भिक्षा मागा, दारामध्ये उभं राहा, मोठ्यांदा हा श्लोक म्हणा. हा श्लोक म्हणून झाला की ओम भवती भिक्षां देही अशा प्रकारची याचना करा. जर बाहेर कोणी आलं आणि भिक्षा वाढली तर घ्यायची, कुणीच आलं नाही लगेच पुढे घ्यायचं, दुसऱ्या वाड्यामध्ये उभं राहायचं. अशा पद्धतीनं या मनाच्या श्लोकाद्वारे समर्थ रामदास सद्विचारांचा प्रचार या छोट्या छोट्या माध्यमातून करत होते. कशा प्रकारचं सामाजिक वातावरण त्या काळात निर्माण झालं असेल आपण कल्पना करू शकतो. आणि सगळे श्लोक जे आहेत ते इतके भावमधुर आहेत आणि इतकी त्याला सुंदर अशी गेयता आहे. वातावरण निर्मितीसाठी या मनाच्या श्लोकांचा त्या काळामध्ये खूप उपयोग झाला असेल. या मनाच्या श्लोकाचं एक वैशिष्ट्य असं की मनाचे श्लोक जे आहेत त्यामध्ये स्वतःला उपदेश आहे, इतरांना उपदेश नाही आहे. मनाच्या श्लोकाचं वैशिष्ट्य म्हणजे मी मला समजावून सांगायचं आहे. इथं मन हा महत्वाचा घटक आहे आणि दुसऱ्याचं मन नाही आहे, माझं मन आहे. समर्थाने दासबोधात म्हटलेलं आहे येथे बोलनाही जनासी, हे अवघे आपणाची पासी, शिकवावे आपल्या मनासी,
क्षणक्षणा. खरं सांगायचं म्हणजे परमार्थातला कुठलाही उपदेश घ्या, तुकाराम महाराजांचे अभंग घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, भगवद्गीता घ्या, हा सगळा उपदेश मनाला आहे, मानवी मनाला आहे. फक्त समर्थाने ते रहस्य लक्षात घेऊन मनाचे श्लोक असं एक प्रकरणच लिहिलं आणि त्या प्रकरणामध्ये सगळा उपदेश त्यांनी मनाला केला. यामध्ये मी मला समजावून सांगायचं आहे, मी मला उपदेश करायचा आहे. दुसऱ्याला उपदेश करण्यापेक्षा मी स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणायची आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम, किंवा इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे स्टार्ट फ्रॉम युअर सेल्फ. स्वतःपासून सुरुवात. मनाचे श्लोक ही स्वतःपासून जीवन परिवर्तनाची साधन आहे. सुरुवात स्वतःपासून. मी आधी मला बदलायचं आहे. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वचन आहे. स्वामीजी म्हणतात, ए ड्रॉप ऑफ ॲक्शन इज बेटर दॅन ॲन ओशन ऑफ प्रिसेप्शन. उपदेशाच्या समुद्रापेक्षा आचरणाचा एक थेंब जो आहे तो जास्त श्रेष्ठ आहे. आणि या दृष्टीनं मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदासांनी स्वतःला समजावून सांगितलेलं आहे. कारण अध्यात्मामध्ये मन हा घटक फार महत्वाचा आहे. एकंदरीतच आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये मन हा घटक फार महत्वाचा आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. किंवा भगवंताने गीतेत आत्मा हा शब्द मन या अर्थाने वापरून उद्धरेत आत्मनात्मानम न आत्मानम अवसादयेत आत्मैव आत्मनम बंधुः आत्मैव रिपू आत्मनः असं म्हटलेलं आहे. माझं मनच माझं मित्र आहे आणि माझं मनच माझं शत्रू आहे. मन अनुकूल असलं पाहिजे. मन जर अनुकूल असेल तर सगळा परमार्थ जो आहे तो एकदम सोपा होऊन जातो. वेगळ्या प्रकारची कृपा सांगितलेली आहे. शास्त्र कृपा सांगितलेली आहे, गुरुकृपा सांगितलेली आहे, ईश्वर कृपा सांगितलेली आहे. ग्रंथ वाचत असताना शास्त्राचा अर्थ कळणं याला शास्त्रकृपा म्हणतात. सद्गुरूंची कृपा होणं सद्गुरु कृपा, भगवंताने प्रसन्न होणं देवकृपा. सर्वात महत्वाची जर कृपा कुठली असेल तर ती आत्मकृपा आहे. माझं मन मला अनुकूल असलं पाहिजे. माझं मन माझ्या परमार्थाला पूरक असलं पाहिजे. एक लक्षात घ्या की शेवटी आपण तेच करत असतो जे आपल्या मनामध्ये असतं. माणसं सल्ला विचारायला येतात ना, जरा सावध राहा कोणी सल्ला मागायला आलं की. सल्ला मागणारा मनुष्य तुमचा फक्त खुंटी म्हणून वापर करणारा असतो. काय करायचंय त्याने ठरवलेलंच आहे. फक्त त्याने जे ठरवलेलं आहे त्याला अनुकूल तुम्ही बोललात तर तो तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागला तर दाखवणार आहे. आणि त्याला प्रतिकूल तुम्ही बोललात की तो सेकंड ओपिनियनसाठी दुसरीकडे जाणार आहे. आणि जो मनुष्य त्याला सांगेल त्याच्या मनात जे आहे ते सांगेल तो म्हणेल बरोबर आहे, मी त्यांच्या सांगण्यावरूनच केलं. मनुष्य कोणाला तरी वापरत असतो, कोणाला तरी खुंटी म्हणून वापर करत असतो, पण शेवटी जे मनामध्ये असतं तेच करत असतो. त्या बर्नार्ड शॉची गोष्ट सांगतात, बर्ट्रंड रसेलची गोष्ट सांगतात की त्याची पत्नी, तो आणि त्याचा मुलगा बागेमध्ये फिरत होते. अचानक मुलगा दिसेनासा झाला, बेपत्ता झाला. ती पत्नी घाबरली. ते म्हटलं आपला बंटी कुठे गेला? तेव्हा बर्ट्रंड रसेलने एकच प्रश्न विचारला, तू त्याला कुठे जाऊ नकोस असं म्हटली होतीस का? हो म्हणले, त्या कारंजापाशी त्याला पाण्यात सोडून खेळायचं होतं आणि मी त्याला तिथं नको म्हटलं होतं. म्हणले मी इथं थांबतो, तू त्याला कारंजापासून घेऊन ये म्हटलं, तो तिथं आहे. आणि बरोबर ती पत्नी गेली. हे महाराज कारंजापाशी पाय सोडून बसले होते पाण्यामध्ये. मनाचं वैशिष्ट्यच असं आहे, तुम्ही जे नाही म्हणाल ते मन करतच राहणार. मन आवरणं किती अवघड गोष्ट आहे. मन नियंत्रणात आणणं किती अवघड गोष्ट आहे. पण हे मन जर संयमी असेल, हे मन जर विवेकी असेल, हे मन जर विचारी असेल, हे मन जर ध्यानाला शांत बसू शकलं,
हे मन जर नामामध्ये रमू शकलं, हे मन जर प्रवचनाचा आनंद घेऊ लागलं, हे मन जर ज्ञानेश्वरी, दासबोध, वचनामृत, गाथा यांचा आनंद घ्यायला लागलं, तर हेच मन आपल्या मुक्तीला कारणीभूत ठरेल. मन हे दरवाजासारखं आहे. दरवाजाने आत पण येता येतं, दरवाजाने बाहेर पण जाता येतं. आत येणं म्हणजे अंतर्मुख होणं, बाहेर जाणं म्हणजे बहिर्मुख होणं. मनाच्या द्वारे मनुष्य आपलं स्वतःचं जीवन जे आहे ते पाहिजे तसं घडवू शकतो. आपण म्हणतो तू मनावर घे सगळं व्यवस्थित होईल. मनावर घ्या हा शब्दप्रयोग आपण नेहमी वापरतो. मनावर घेतलं तर मुलं अभ्यास करतात आणि पहिले येऊ शकतात. मनावर नाही घेतलं की सगळं शक्य असून सुद्धा मनुष्य काही करत नाही. खूप शक्ती त्याच्यामध्ये असते, फक्त एकच कारण असतं, मनावर घेतलं नाही. जी मुलं बोर्डात पहिली येत नाहीत पण 70-75% मार्क्स म्हणून पास होतात, त्या मुलांच्या बाबतीत असं आढळतं की त्या सगळ्या मुलांनी ऐनवेळी महिनाभर अभ्यास केलेला असतो. मार्चमध्ये परीक्षा आहे, जानेवारीत जागे झाले, फेब्रुवारीत अभ्यासाला लागले आणि 70-75% मार्क्स म्हणून पास झाले. ही जर मुलं जूनपासून अभ्यासाला लागतील आणि सिन्सिअरली अभ्यास करतील तर मेरिटमध्ये यांचं सुद्धा नाव येईल. बोर्डातल्या पहिल्या 10च्या यादीत हे सुद्धा चमकतील. पण मनावर घेतलं नाही. 70 अल्पसंतुष्ट असतात. काही काही लोक भगवान शंकराचे भक्त असतात. आशुतोष 75% मार्क मिळाले नाही बस झालं, कॉमर्सला ऍडमिशन मिळालं तरी पुरे, मग तेवढ्या मार्कावर त्यांचं भागतं. जास्त मनावर घेत नाहीत. जे लोक मेरिटमध्ये येतात, बोर्डामध्ये येतात, ते लोक मनावर घेतात. म्हणजे शेवटी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मनावरती अवलंबून आहेत. मन हा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि आपलं मन जर आपल्या अनुकूल असेल तर आपण वाटेल त्या गोष्टी करू शकतो. म्हणून मानवी जीवनाचं नियमन करणारा सर्वात महत्वाचा घटक कोणता असेल तर तो मन आहे. माणसाला सुखी आणि दुःखी करणारा सर्वात महत्वाचा घटक कोणता असेल तर मन आहे. सुखात राहायचं का दुःखात राहायचं हे माझ्या हातामध्ये आहे. तुकाराम महाराजांना काय अनुकूलता होती? एक पत्नी रोगराईत मरण पावली, दुष्काळात गेली, मुलगा दुष्काळात मरण पावला, धंदा जो होता तो सगळा बुडाला, गावात पद जी आहे ती काही राहिली नाही. जसं असं गमतीने म्हणतात, एक व्यंगचित्र होतं आर के लक्ष्मणचं. पंतप्रधान त्यांचा पीए सांगतो, सापडलं सापडलं, ज्यांच्याकडनं आपण कर्ज घेतलं नाही असं राष्ट्र सापडलं. नकाशावर एक राष्ट्र दाखवतं, इथून आपण अजून कर्ज घेतलेलं नाहीये, एक राष्ट्र शोधून काढलं. तुकाराम महाराजांना असा एक मनुष्य माहिती नव्हता ज्याच्याकडनं त्यांनी ऋण घेतलेलं नाहीये. संबंध देवगावामध्ये काही किंमत राहिलेली नाही, काही पत राहिलेलं नाहीये. आता तुकाराम महाराजांनी सुखी असावं का दुःखी असावं? तुकाराम महाराजांनी विचारा. ते म्हणतात दुःख औषधा न भेटे. कोणाला औषधासाठी दुःख हवं असलं तर औषधाला जे थोडंसं दुःख द्यावं लागतं ते सुद्धा द्यायला माझ्याकडे नाही. उलट आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. या उलट आपल्याला सगळी अनुकूलता, 3 पिढ्यांच्या एफडी आपल्या नावाने, मुलाच्या नावाने, नातवंडाच्या नावाने, सगळ्यांसाठी सगळं करून ठेवलेलं असतं. हे घर मुलाला, ते घर नातवंडाला, ती सगळी व्यवस्था असते. पण चेहरा मियाजी रोते के हो, रोते नाही सुरती वैसी आहे. तरी काळजी, तरी दुःख, तरी व्यथा, तरी विवंचना. काय गोरा कुंभाराकडे काय होतं? चोखा मिळाला, पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश नव्हता, दारापासून जोहार मायबाप जोहार करून तो परत फिरत होता. प्रेम आहे पांडुरंगावरती, पण आत याची परवानगी नाही आहे. पण चोखा मेळा तरुण गेला. एका नर्तकीची मुलगी कान्होपात्रा तरुण गेली. प्रत्यक्ष पांडुरंगाने तिचा हृदयात स्वीकार केला. एवढी प्रतिकूलता असून सुद्धा ही माणसं तरुण गेली आणि आपल्याला एवढी अनुकूलता आहे. याचं कारण मन अनुकूल नाहीये. मन चंगा तो कठोडी में गंगा, असे ते हिंदी म्हण आहे.
सगळ्या गोष्टी मनावरती अवलंबून आहेत. आणि आपल्या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये सर्वात दुर्लक्षित जर कुठला घटक असेल तर तो मन आहे. आपलं सगळं शिक्षण जे आहे ते ब्रेन ओरिएंटेड आहे. मेंदू मजबूत झाला पाहिजे, मुलं विलक्षण बुद्धिमान झाली पाहिजेत. आणि सध्या कॉम्प्युटरमुळे, इंटरनेटमुळे ज्ञानाची इतकी दालनं खुली झालेली आहेत की 7-8 वर्षाच्या मुलापुढे आईवडील अडाणी असतात. आईवडील सांगू शकत नाही तितक्या गोष्टी त्या मुलाला माहिती असतात. वडिलांना कॉम्प्युटर वापरता येत नाही. मुलगा झटकन, 8 वर्षाचा मुलगा झटकन तिथं बसतो आणि कॉम्प्युटर गेम खेळायला सुरुवात करतो. झटकन बटन दाबतो आणि इंटरनेट सुरू करतो. पाहिजे तेवढी माहिती त्याला मिळू शकते. म्हणजे सगळ्या बाबतीत मेंदू जो आहे तो अत्यंत तल्लख झालेला आहे. मेंदू जो आहे तो अत्यंत विकसित झालेला आहे. बुद्धी विकसित झालेली आहे, पण मन डेव्हलप झालं नाही. किती क्षुद्र विचार आपल्या मनामध्ये येतात, किती भीती मनामध्ये असते. एखाद्या माणसाबद्दल किती आपण कारण नसताना गैरसमज निर्माण करून घेतो. किती झटकन आपण एक्साइट होतो. थोडा वेळ रिक्षा मिळाली नाही की आपण अस्वस्थ होऊन जातो. थोडा वेळ लाईट गेले की आपण डिस्टर्ब होऊन जातो. लाईट गेले की माणसाला धावधाव सुरू करतात. मेणबत्ती कुठे आहे, काळीपेटी कुठे आहे. मी सांगतो 5 मिनिटं शांत बसा, लाईट येतील. लाईट गेले याचा अर्थ तुम्ही 5 मिनिटं विश्रांती घ्यावी अशी भगवंताची इच्छा आहे. शांत बसा 5 मिनिटं, बाद झालं. आपोआप 5 मिनिटात लाईट येतात. पण तेवढ्या वेळामध्ये माणसं इतके अस्वस्थ होतात आणि लगेच तिकडं धाव तिकडं धाव आणि शेवटी ते सगळं सापडेपर्यंत मेणबत्ती पेटवली की लाईट येतात. पण 5 मिनिटं माणसाला पेशन्स असत नाही. किती अस्वस्थ मन झालेलं आहे, किती अशांत मन झालेलं आहे, किती सुखाच्या कल्पना आपल्या अत्यंतिक संवेदनाशील झालेल्या आहेत. म्हणून मन जे आहे ते जर अनुकूल असेल, ते जर शांत आणि स्थिर असेल तर ह्या सगळ्या सोयी नसून सुद्धा आपण आनंद भोगू शकू. जपानमध्ये एक संत होता, झेन संत, बौद्ध परंपरेतला होता. एक 35 वर्षाचा मुलगा त्याच्याकडे आला आणि त्याने त्याला 40 गोष्टींची यादी दिली. त्याने अशी 40 गोष्टी एका पाठोपाठ एक लिहिल्या होत्या की जीवन सुखी व्हायचं असेल तर माणसाजवळ काय काय असलं पाहिजे, काय काय माणसाने मिळवलं पाहिजे. या 40 गोष्टी असल्या की जीवन सुखाचं, अशी त्याची कल्पना होती. मग त्यात चांगली नोकरी, भरपूर पगार, सुंदर बंगला, दारात गाडी, फोन, सुस्वरूप पत्नी, चांगले शेजारी, सगळ्यांची यादी त्याने दिली होती की या 40 गोष्टी असल्या की मनुष्य आनंदाने जगू शकेल, सुखाने जगू शकेल. तो त्या झेन साधूकडे एवढ्यासाठी आला की तुम्ही माझ्यापेक्षा वृद्ध आहात, 4 पावसाळे जास्त पाहिलेले आहेत, तर काही राहून गेला असेल तर तुम्ही सांगा, म्हणजे ते मी मिळवण्याचा प्रयत्न करीन. यादी एकदा वाचा आणि त्यात काही त्रुटी राहिली असेल, एखादी गोष्ट मी गडबडीत विसरलो असेल, तुम्ही अनुभवी आहात, मॅच्युअर्ड आहात, ज्ञानी आहात, मला यादी सांगा. त्यांनी ती सबंध यादी वाचली. नंतर तांबड्याशीचं पेन घेतलं आणि त्या सबंध यादीला फुले केली. 1 ते 40 या सगळ्या आकड्यांना फुले केली आणि वरती 0 आकडा लिहिला 1च्या आधीचा. आणि तिथं तांबड्याशाने 3 शब्द लिहिले, पीस ऑफ माइंड. आणि त्या झेन साधूंनी सांगितलं, पीस ऑफ माइंड असेल तर या सगळ्या गोष्टी नसल्या तरी मनुष्य समाधान राहू शकतो. आणि पीस ऑफ माइंड नसेल तर या 40ही गोष्टी मिळाल्या तरी मनुष्य दुःखात राहू शकतो. काय नव्हतं मर्लिन मनरोपाशी, प्रसिद्ध फ्रेंच नटी होती. ज्या दिवशी तिने आत्महत्या केली त्या दिवशी तिच्या पासबुकात 40 कोटी रुपये होते. 40 कोटी कशाला म्हणतात त्या काळात, पुन्हा 40 कोटी रुपये पासबुकामध्ये होते. तारुण्य होतं, सौंदर्य होतं, लोकप्रियता म्हणाल तर इतकी लोकप्रियता होती की मर्लिन मनरोची आत्महत्येची बातमी वर्तमानपत्रात आली तेव्हा 35 ते 40 तरुणांनी आपापल्या टेरेसवरनं उड्या मारल्या आणि आत्महत्या केली.
नो मर्लिन नो लाईफ, आता जगण्यात काही अर्थ नाही. म्हणून भरभर लोकांनी आत्महत्या केल्या. अशा 35 ते 40 आत्महत्या झाल्या. म्हणजे लोकप्रियता म्हणाल तर प्रचंड लोकप्रियता, पैसा म्हणाल प्रचंड पैसा, का आत्महत्या कराविषयी वाटली? कितीतरी चांगले लोक असतात, सगळे अनुकूलता असते, प्रसिद्ध डॉक्टर असतात, माझ्या माहितीचे चांगले डॉक्टर, एकदम आत्महत्या केली. संसार अर्धवट राहिलेला, लहान मुलं आहेत, पण काय विषण्णता आल्याने आत्महत्या करून टाकली. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मनावरती अवलंबून आहे. मनुष्याला सुखी आणि दुःखी करणारा सर्वात महत्वाचा घटक जर कोणता असेल तो मन आहे. समर्थाने मनाला उपदेश केला, याचं आणखी एक कारण पुनर्जन्म मनाला आहे. शरीराला पुनर्जन्म नाहीये आणि आत्म्यालाही पुनर्जन्म नाहीये. माझं जे अस्तित्व आहे ते त्रिस्तरीय अस्तित्व आहे. बाहेर जे दिसत आहे हे स्थूल शरीर, मी माझं पाहू शकतो, तुम्ही तुमचं पाहू शकता, आपण दोघं एकमेकाचे शरीर पाहू शकतो. हे बाहेरचं आवरण आहे. याच्या आत एक सूक्ष्म शरीर आहे, ते म्हणजे मन. लिंगदेह, वासनात्मक, अंतःकरण पंचक, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मन आहे, सूक्ष्म शरीर आहे. आणि त्याच्या आत आत्मा आहे, चेतना आहे, की ज्याच्या अधिष्ठानावरती मी हलू शकतो, मी बोलू शकतो, मी चालू शकतो, मी झोपू शकतो, मी उठू शकतो. माझ्या सगळ्या क्रिया ज्या घडतात त्या आत्मचैतन्याच्या अधिष्ठानावरती घडतात. 3 माझ्या अस्तित्वाचे स्तर आहेत. शरीर जे आहे ते जड आहे, मृत्यूनंतर ते भस्मसात होणार, पुन्हा ते शरीर जन्माला येणार नाही. तसंच्या तसं शरीर पुन्हा कधी तयार होत नाही. म्हणून चार्वाकात एका दृष्टीने बरोबर आहे, भस्मीभूतस्थ देहस्य पुनरागमनो कुतः. एकदा शरीर जळालं ते शरीर पुन्हा येणार नाही, तसंच तसं पुन्हा येणार नाही. असं कधी घडलंय का की ज्ञानेश्वर महाराजांसारखाच मनुष्य पुन्हा जन्माला आला, स्वामी विवेकानंदांसारखा दिसणारा मनुष्य पुन्हा जन्माला आला, अरविंदांच्या सारखा दिसणारा मनुष्य पुन्हा जन्माला आला? असं कधी घडत नाही. एकदा एक शरीर तयार झालं पुन्हा तसं शरीर तयार होत नाही. माणसांचे चेहरे किती वेगवेगळे असतात. 1 अब्ज लोकसंख्या भारताची आहे, 2 माणसं सारखी नाहीत. प्रत्येकाचा चेहरा निराळा, प्रत्येकाचा ढंग निराळा. रिपिटेशन करावी एवढा परमात्मा दरिद्री पण नाही. त्याच्या कुंजल्यात तितके रंग आहेत, त्याची प्रतिभा इतकी सजग आहे. सतत नवीन चेहरे, सतत नवीन मूर्ती, सतत नवीन आकार, सतत नवीन स्वभाव. किती प्रकारचे लोक परमेश्वर तयार करतो. काय भगवंताची करणी आहे. किती प्रकारची फुलं, किती प्रकारचे पक्षी, किती प्रकारचे पशु, आणि सगळे निराळे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टीमध्ये शरीर जड आहे, ते भस्मीसात झालं पुन्हा निर्माण होणार नाही. आत्मा जो आहे तो पुन्हा जन्म घेण्याचा प्रश्नच नाहीये. आत्मा अनादि आणि अनंत आहे, त्याला जन्मच नाहीये, त्याला मृत्यूचा प्रश्नच नाही. आत्मा येतही नाही, आत्मा जातही नाही. सदा संचला येतना जात काही, तया विण कोठे रिता ठाव नाही. सगळीकडे व्यापून आहे आत्मा. ते परब्रह्म तत्व जे आहे सगळीकडे भरून आहे. म्हणजे माझ्या शरीराला पुनर्जन्म नाही, माझा आत्मा जो आहे तो अनादि असल्यामुळे, अमर असल्यामुळे त्याला पुनर्जन्म नाही. मग पुनर्जन्म जो आहे तो माझ्या मनाला आहे. क्रमविकास जो आहे तो माझ्या मनाचा आहे. पुन्हा जन्म जो मी घेणार आहे ते माझं मन पुन्हा जन्म मला घ्यायला लावणार आहे. म्हणून समर्थ रामदासांनी आत्मारामात मन म्हणजेच माया म्हटलेलं आहे. मन वायुस्वरूप आहे, मन वासनात्मक आहे. हे मन मना पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडतं. आणि मनामुळे मी पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी, जठरे शयनम या चक्रामध्ये अडकतो. मी जर असं ठरवलं की माझं मन जे आहे ते मी शांत करीन, निर्वासन करीन, निर्विचार करीन, आणि मृत्यूसमयी माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची वासना असणार नाही, माझी कुठलीही इच्छा शिल्लक असलेली असणार नाही. शांतपणे मी या देहाचा त्याग करीन. अशी जर मानसिकता आपण ह्याच जन्मी भक्तीच्या द्वारे, साधनेच्या द्वारे, जपाच्या ध्यानाच्या द्वारे प्राप्त करू शकलो
ज्याला तुकाराम महाराजांनी शेवटचा दिवस गोड व्हावा म्हटलेला आहे, ते जर मी करू शकलो तर मग मनाला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. म्हणजे मोक्ष जो आहे तो मनाला आहे. मन मुक्त होणार आहे. आणि मन कशातनं मुक्त होणार आहे? या जन्ममृत्यूच्या चक्रातनं मन मुक्त होणार आहे. मनाला पुन्हा जन्म नको असेल, पुन्हा मृत्यू नको असेल, ह्या चक्रातनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला मनाने शांत आणि स्थिर होण्याचा, निर्वासन होण्याचा अभ्यास करावा लागेल. आणि जोपर्यंत असा अभ्यास आपण करत नाही तोपर्यंत कितीही सुख मिळाली, कितीही विषय प्राप्त झाले, कितीही वस्तू मिळाल्या तरी अशांती असणार आहे. म्हणून हिंदीमध्ये शांतीला फार चांगला शब्द आहे, अमन. अमन म्हणजे शांती. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत अशांतीच आहे. जेव्हा मन नाहीसं होईल तेव्हा शांती असेल. मनाचे श्लोक म्हणजे मनाच्या साह्याने मन नाहीसं करण्याची प्रक्रिया आहे. मनाचे श्लोक म्हणजे मनाच्या साह्याने मनातीत होण्याची प्रक्रिया आहे. मनाचे श्लोक म्हणजे काही शब्दांच्या साह्यानं निशब्द होण्याची प्रक्रिया आहे. मनाचे श्लोक म्हणजे काही विचारांच्या साह्यानं निर्विचार होण्याची साधना आहे. प्रत्यक्ष श्लोकाला आणि त्याच्या विवेचनाला प्रारंभ आपण उद्यापासून करू, संध्याकाळी 6:15 वाजता. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.